हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता मिस्टर आहुजा यांची कंपनी मोठ्या तोट्यात जात आहे आणि त्यांच्या कंपनीमुळे मलाही नुकसान सहन करावे लागत आहे. हे मी कदापि सहन करणार नाही. म्हणूनच मी ठरवलं आहे की मी मिस्टर आहुजा यांना 5 दिवसांची मुदत देतोय. त्यांनी माझे सर्व पैसे व्याजासह परत करावेत, अन्यथा मी त्यांची संपूर्ण कंपनी उद्ध्वस्त करून टाकेन. मिस्टर आहुजा कबीरचे बोलणे शांतपणे ऐकत होते. ही धमकी ऐकताच ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, मिस्टर कबीर, तुम्ही काय बोलत आहात? मला माहिती आहे की तुम्ही सध्या फार रागात आहात, पण रागाच्या भरात घेतलेला निर्णय कधीच योग्य ठरत नाही. माझी कंपनी तोट्यात चालली आहे, कारण तिथल्या कर्मचाऱ्यांमुळे मला अनेक अडचणी येत आहेत. पण मी सगळे सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. कृपया मला एक संधी द्या. मी तुम्हाला वचन देतो की जशी माझी कंपनी आधी चालत होती तशी ती पुन्हा उभी राहील. मिस्टर आहुजा यांच्या तोंडून संधी हा शब्द ऐकताच कबीरच्या मनात अचानक इशिताचा विचार आला. तो क्षणभर शांत राहिला आणि पुढच्या क्षणी रागाने ओरडत म्हणाला, संधी? संधी? अजून किती संधी हव्या आहेत तुम्हाला? तुम्हा सगळ्यांना फक्त संधीच लागते. मीही माणूस आहे, मलाही निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि म्हणूनच आता मी तुम्हाला दुसरी संधी देणार नाही. लोकांना वारंवार संधी देऊन मी आधीच मोठी चूक केली आहे. हे सगळे कबीर रागाच्या भरात बोलत होता, पण त्या रागामागे दडलेली त्याची भावना स्पष्टपणे जाणवत होती. सोहेल आणि असिस्टंट रवी यांच्याशिवाय इतर कोणालाही समजत नव्हतं की कबीर असं का बोलत आहे. मात्र त्याच्या बोलण्यातून असं वाटत होतं की तो हा विषय वैयक्तिक पातळीवर घेत आहे. अशावेळी मिस्टर आहुजा यांचे असिस्टंट घाबरत म्हणाले, मिस्टर खन्ना, मला माहिती आहे की तुम्ही सध्या कदाचित कुणा दुसऱ्याचाच राग काढत आहात. तुम्ही तणावात आहात, पण कृपया आमची अडचणही समजून घ्या. आम्ही खूप मोठ्या संकटात आहोत आणि आम्हाला तुमची मदत हवी आहे, पण तुमच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. त्यामुळे आम्हाला एकट्याने सगळं करावं लागलं. आम्ही इतर कंपन्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही मदतीचा हात पुढे केला नाही. अगदी गोयंका कंपनीकडेही जाण्याचा विचार केला होता, पण त्यांनी आधीच ईमेल करून कळवलं की ते आमच्यासोबत कोणताही करार करू इच्छित नाहीत. म्हणून कृपया आम्हाला थोडा वेळ द्या, थोडी संधी द्या. मी 100% खात्रीने सांगतो की मी सगळं ठीक करून दाखवेन. पण कृपया करार मागे घेऊ नका, अन्यथा आमची कंपनी पूर्णपणे बुडून जाईल. जे काही उरले आहे तेही सगळे नष्ट होईल. असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीरने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि मग आपल्या जागेवर जाऊन बसला. तो थोडा शांत झाला होता. काही क्षण गप्प राहिल्यानंतर त्याने खोल श्वास घेत म्हणाला, संधी आणि बरबादी हे 2 शब्द माझ्यासमोर पुन्हा उच्चारलेले मला आवडणार नाहीत. बरबादी अजून झालेली नाहीये. खरी बरबादी आता होणार आहे. ज्यांनी मला उद्ध्वस्त केले त्यांना मीच उद्ध्वस्त करणार आहे. सध्या मी तुम्हाला फक्त 5 दिवस देऊ शकतो. या 5 दिवसात जर सगळे ठीक झाले तर तुमच्याच फायद्याचे ठरेल. अन्यथा माझे डोके जे सांगेल तेच मी करेन आणि मी काय करू शकतो हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. हे बोलून कबीर तिथून निघून जाणारच होता. तेवढ्यात असिस्टंट रवीने त्याला थांबवून म्हटलं, सर, मला माहिती आहे की तुम्ही फार रागात आहात, पण कुणा दुसऱ्याचा राग इथे काढणं योग्य नाही. कदाचित तुम्हाला आठवत नसेल, पण ही मला नीट आठवते. जेव्हा मिस्टर आहुजा आमच्यासोबत करार करत होते तेव्हा तुम्ही त्यांना स्वतः वचन दिलं होतं की अडचणीच्या वेळी तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहाल, कारण तुम्हाला त्यांच्या कंपनीची उत्पादने, कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धत खूप आवडली होती. तुम्ही त्यांच्यावर खूप इम्प्रेस झाला होतात. एवढ्या मोठ्या कंपन्या असताना तुम्ही एका छोट्या कंपनीला आधार दिला होता. आज तीच कंपनी खूप पुढे आली आहे. फक्त सध्या आपण थोडे दुर्लक्ष केलं म्हणून ती पुन्हा थोडी मागे गेली आहे. अशावेळी आपण त्यांचा हात सोडणं योग्य ठरेल का?
तुम्ही थोडा रागात आहात हे मी मान्य करतो, पण किमान डोक्याने तरी विचार करा. जर आपण त्यांना आत्ता सोडून दिलं तर त्यांची कंपनी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल आणि त्यांच्या कंपनीमुळे आपल्याला व ग्राहकांना जे फायदे मिळतात तेही बंद होतील. कदाचित तुम्हाला आठवत नसेल, पण त्यांच्या कंपनीत तयार होणारी उत्पादनं दुसरी कोणतीही कंपनी बनवू शकत नाही. त्यांच्या ऑफिसमधील कामगारांसारखा टॅलेंट कुठेच नाही. असिस्टंट रवी मनापासून कबीरला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्याला मिस्टर आहुजा यांची अडचण आधीपासूनच माहिती होती. यावर तो एकदा कबीरशी चर्चा देखील करून आला होता आणि जेव्हा कबीरने स्पष्ट सांगितलं होतं की कुठलीही अडचण आली तरी तो त्यांच्या सोबत उभा राहील, पण आज कुणा दुसऱ्याच्या रागामुळे तो इथे बदला काढत होता, जे पूर्णपणे चुकीचं होतं. एक खरा व्यावसायिक स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवू शकतो, पण कुणाच्या व्यवसायाशी खेळू शकत नाही. हे सगळं कबीरलाही उमजलं होतं. तो काही वेळ शांत राहिला आणि नंतर मागे वळून त्याने मिस्टर आहुजा यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. त्यांना किती वाईट वाटत होतं, किती अपराधी भावना मनात होती हे सहज कळत होतं. म्हणूनच कबीरने असिस्टंटकडे पाहत म्हणाला, ठीक आहे मिस्टर आहुजा, यांची कंपनी आणि तिची सर्व जबाबदारी मी आता तुला देतो. पुढे काय करायचं काय नाही करायचं ते तू ठरव. जर यात फायदा झाला तर मला कळव आणि जर नुकसान झालं तर त्याची जबाबदारी ही तुझीच असेल. हे बोलून कबीर रागाच्या भरात तिथून निघून गेला. कबीर जातात असिस्टंट रवीने मिस्टर आहुजांकडे पाहत शांतपणे म्हटलं, आपण काळजी करू नका सर. सर सध्या थोड्या वैयक्तिक गोष्टीमुळे त्रस्त आहेत, म्हणूनच त्यांचा राग इथे निघाला असावा. पण कृपया चिंता करू नका, मी इथे आहे. सगळं मी सांभाळून घेईन. आत्तासाठी तुम्ही इथून जा. काहीही गरज पडली तर मी स्वतः तुमच्याशी संपर्क साधेन. असिस्टंट रवीचे शब्द ऐकून आहुजांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. कुठेतरी त्यांना एक उपकार झाल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे त्यांनीही रवीचे म्हणणे मान्य केले आणि आपल्या असिस्टंटसोबत तिथून निघून गेले. उरलेले काही क्लायंट सोहेल आणि असिस्टंट रवीसोबत थोडी चर्चा करून ऑफिसमधून निघून गेले होते. तेवढ्यात सोहेल, जो खूप काही पाहून आणि ऐकून आधीच अस्वस्थ झाला होता, त्याने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, मला कळतच नाहीये मी काय करावं. एका बाजूला माझी बहीण आहे, जिला आता आपल्या चुकीची जाणीव झाली आहे, आणि दुसऱ्या बाजूला कबीर आहे, माझा जिवलग मित्र, जो प्रचंड वेदनेत आहे. बहिणीसाठी मी काहीही करू शकतो, पण गेली 5 वर्ष मी कबीरला तडफडताना पाहिलं आहे. माझ्या डोळ्यांसमोर ते सगळं इतकं ठसलेलं होत आहे की जणू ते कधी पुसलं जाणारच नाही. मला माहिती आहे की कबीर जे काही करत आहे ते चुकीचं आहे, पण त्याच्या नजरेतून पाहिलं तर तो पूर्णपणे चुकतोय असंही नाही. पण जर मी इशिताचा मोठा भाऊ म्हणून विचार केला तर मला हे सगळं फक्त राग आणणारं वाटतं. तेव्हा मला वाटेल की कबीर फक्त स्वतःचाच विचार करत आहे, पण सध्या मी मित्र म्हणून विचार करत आहे आणि त्यामुळे मी दोन्ही बाजूंनी अडकलो आहे. जर मी इशिताची मदत केली तर कबीर माझ्यावर रागवेल, आणि जर कबीरच्या बाजूने उभा राहिलो तर इशिता माझ्यावर नाराज होईल. सोहेलची अवस्था पाहून असिस्टंट रवी हलकसं हसत म्हणाला, सध्या तरी आपल्याला काहीच करायची गरज नाही. जे काही करायचं आहे ते दोघांनाच स्वतः करावं लागेल. आपण मध्ये पडायचाही प्रयत्न केला तर त्याचा अर्थ असा होईल की आपण जबरदस्तीने त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत, जे योग्य नाही. पण पुढे कधी असं वाटलं की ते दोघं पुन्हा एकमेकांकडे यायचं ठरवत आहे, तेव्हा नक्कीच आपण मदत करू. आत्तासाठी मात्र मला हे पाहायचं आहे की मॅडम पुढे काय करतायत, कारण त्यांनी जे केलं आहे ते खूपच चुकीचं आहे, आणि जर त्यांना खरंच आपल्या चुकीची जाणीव झाली असेल तर त्या नक्कीच काहीतरी प्रयत्न करतील आणि सरांना मनवण्यासाठी त्या पूर्ण प्रयत्न करत आहेत. हे पाहून मला स्वतःलाही खूप समाधान मिळेल.
आता आपण कंपनीत पोहोचलोच आहोत, त्यामुळे तुम्हालाही हॉस्पिटलला जायचं आहे. अनयाला भेटून घ्या. पण तिला या सगळ्याबद्दल काहीही सांगू नका. तिला हे ऐकून अजून वाईट वाटेल. शिवाय हवामानही फारच बिघडलेलं आहे. थोड्याच वेळात पाऊस पडेल असं वाटतंय. त्यामुळे तुम्ही लवकर निघालेलेच बरं. रवीचे शब्द ऐकून सोहेलने फक्त पापण्या लवून मान हलवली आणि तिथून निघून गेला. इकडे कबीर आपल्या केबिनमध्ये पोहोचताच रागाच्या भरात टेबलावर जोरात हात आपटत दात दात आवळून म्हणाला, मला माहिती आहे आज सकाळी मी तुझ्याशी जे वागलो ते तुला फारच वाईट वाटलं असेल. पण कधी विचार केलास का, गेली 5 वर्ष मी तुझ्यासाठी कसा तडफडत होतो. तुला जिवंत पाहून आणि तेही कोणाच्या तरी पत्नीच्या रूपात पाहून मला कसं वाटलं असेल. फक्त म्हणून की तू आई होऊ शकत नाहीस म्हणून मी तुला स्वीकारणार नाही असं तुला वाटलं कसं? याचा अर्थ तू असंच समजलीस ना की मी तुझ्यावर नाही तर फक्त तुझ्या शरीरावर प्रेम करतो. तुला माझं खरं प्रेम कधीच दिसलं नाही का? इशिता, काश तू असं विचारलं नसतंस. काश तू माझ्या प्रेमाला समजून घेतलं असतंस तर तू मला कधीच सोडून गेली नसतीस. पण दुर्दैव हेच आहे की या नात्यात खरं प्रेम फक्त मीच केलं. तू तर कदाचित फक्त भीतीपोटी माझ्यासोबत राहायचं ठरवलंस. हे सगळं मनात विचार करून कबीरने एक खोल श्वास घेतला आणि पुन्हा आपल्या कामात गुंतून गेला. पाहता पाहता संध्याकाळ झाली. बाहेर अंधार पडू लागला आणि हवामान अधिकच खराब झालं होतं. जोरदार वादळ सुटलं होतं. कबीर खिडकीतून बाहेर पाहत असतानाच असिस्टंट रवी केबिनमध्ये आला. घड्याळाकडे पाहत तो म्हणाला, सर 7 वाजायला आले आहेत. तुम्ही आता घरी जाणार आहात का? थोड्या वेळापूर्वी बॉडीगार्डचा फोन आला होता. त्याने सांगितलंय की इशिता मॅडम अजूनही बाहेरच बसल्या आहेत आणि तुमची वाट पाहत आहेत. मी बॉडीगार्डला त्यांना पाठवायला सांगितलं होतं पण त्या जायला तयार नाहीत. तुम्ही जबरदस्ती करण्यास मनाई केली असल्यामुळे बॉडीगार्ड्सही काही करू शकत नाहीत. मॅडमना असं वाटते की तुम्ही बॉडीगार्डना त्यांना ओढून बाहेर काढायला सांगितलं आहे, पण प्रत्यक्षात तसं नाही. बॉडीगार्डनी अनेकदा विनंती केली, थोडा रागही व्यक्त केला, पण मॅडम तिथून हलायलाच तयार नाहीत. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जोपर्यंत तुम्ही येत नाहीत तोपर्यंत त्या जाणार नाहीत. हे ऐकून कबीरने वेळेकडे पाहिलं. थोड्याच वेळात 8 वाजणार होते. बाहेर वादळ प्रचंड वेगाने सुटलं होतं आणि पावसाचे संकेत स्पष्ट दिसत होते. तेवढ्यात अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. खिडकी बाहेर पाहिल्यावर पाऊस इतका जोरात पडत होता की जणू गारांसारखाही काहीतरी कोसळत आहे असं वाटत होतं. हे पाहताच कबीर काहीही न बोलता केबिनमधून बाहेर निघून गेला. रवीला काहीच कळत नव्हतं की कबीर नेमकं काय करणार आहे, पण तरीही तो त्याच्या मागे गेला. कबीर ऑफिस बाहेर गाडीपाशी गेला आणि थेट गाडीत बसला. रवीला समजलं की कबीर घरी निघालेला आहे, म्हणून तोही पटकन गाडीत बसला आणि गाडी पुढे निघाली. इकडे इशिता कबीरच्या घराबाहेर त्याची वाट पाहत होती. तिला घरात जाता आलं असतं, पण कबीरने स्पष्ट सांगितलं होतं की तिने घरात राहू नये. त्यामुळे कबीर ऑफिसमधून येईपर्यंत ना घरात जायचं ना तिथून निघून जायचं असा तिने निश्चय केला होता. तिला कबीरला भेटायचंच होतं. मनातलं सगळं सांगायचं होतं. जरी त्यासाठी आयुष्यभर तिथे वाट पाहावी लागली तरीही. ती बाहेर एका बेंचवर बसली होती. पाऊस इतका जोरात होता की इशिता पूर्णपणे भिजली होती. हे सगळं पाहून बॉडीगार्डना खूप वाईट वाटत होतं. त्यांनी अनेकदा तिला तिथून जाण्याची विनंती केली, पण तिने कोणाचंही ऐकलं नाही. उलट तिने त्यांना धमकावून सांगितलं की पुन्हा कोणी तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ती सगळ्यांना मारून टाकेल. बॉडीगार्ड इशिताला घाबरत नव्हते, पण त्यांना हे चांगलंच माहिती होतं की ती त्यांच्या बॉसची पत्नी आहे. कबीर कितीही रागात काहीही बोलला तरी आजही तो आपल्या पत्नीवर तितकंच प्रेम करतो हे त्यांना ठाऊक होतं. म्हणून सगळेच
मागे सरकले आणि फक्त कबीर कधी येतो याची वाट पाहत राहिले. इकडे इशिताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते अश्रू आहेत की पावसाचे थेंब हे ओळखणंही कठीण झालं होतं. तिची नजर सतत दरवाजाकडे लागलेली होती. तिला फक्त कबीरची वाट पाहायची होती. तेवढ्यात तिला गाडीच्या लाईट्स दिसल्या, ज्या घराच्या आतल्या बाजूला वळत होत्या. तिला समजलं की कबीर आला आहे आणि त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान झळकलं. ती पटकन बेंचवरून उठून उभी राहिली. तेवढ्यात कबीरची गाडी घराच्या आवारात आली आणि पार्किंगमध्ये जाऊन थांबली. कबीर गाडीतून बाहेर उतरला. इशिता तिथेच आहे हे त्याला माहिती होतं, पण तरी सुद्धा त्याने एकदाही सनग्लासेस काढून तिच्याकडे पाहिलं नाही. तो शांतपणे थेट घराच्या दिशेने चालू लागला. पण कबीरला पाहताच इशिता धावत त्याच्या जवळ आली आणि अगदी त्याच्यासमोर उभी राहिली. कबीर तिला अतिशय कठोर नजरेने पाहत होता. तेवढ्यात इशिताने पटकन त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, पण कबीरने लगेचच मागे सरकत तिला थांबवलं आणि रागाने म्हणाला, हे तू काय करत आहेस? आणि तू अजूनही इथेच कशी आहेस? मी तुला इथून निघून जायला सांगितलं होतं ना, तरी सुद्धा इथे थांबण्याची तुझी हिंमत कशी झाली? बॉडीगार्ड कुठे आहे? त्याला लगेच इथे बोलवा. मी स्पष्ट सांगितलं होतं, हिला ओढत नेऊन बाहेर काढा. मग त्यांनी माझं ऐकलं का नाही? त्यांना त्यांच्या नोकऱ्यांची किंमत नाहीये का, की ते मनमानी करत आहेत? असं म्हणत कबीरने आपला असिस्टंट रवीकडे पाहिलं. तेवढ्या त्याचे काही बॉडीगार्ड, जे आधी सगळं ऐकत होते, घाईघाईने त्याच्या जवळ आले. त्यातील एक बॉडीगार्ड नजर खाली घालत घाबरलेल्या आवाजात म्हणाला, सर, आम्ही मॅडमला इथून बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण मॅडम आमचं काहीही ऐकत नव्हत्या. उलट त्या आम्हाला धमकी देत होत्या की आम्ही जबरदस्ती केली तर त्या आम्हाला मारून टाकतील. आम्ही खूप समजावलं, पण त्यांनी काहीच ऐकलं नाही. हे बोलून तो बॉडीगार्ड शांतपणे थोडा मागे सरकला. बॉडीगार्डच्या बोलण्यावर कबीरने इशिताकडे वरपासून खालीपर्यंत नजर टाकत उपहासाने म्हणाला, खरंच ही मुलगी तुम्हाला मारून टाकणार होती? हिला इतकी हिंमत तरी आहे का? कबीरचे शब्द ऐकून इशिताला खूप वाईट वाटलं, पण तिने स्वतःला सावरलं. तिने मनाशी ठरवलं होतं, कबीर कितीही कटू बोलला तरी ती सगळं काही सहन करणार होती, पण त्याला सोडून जाणार नव्हती. त्यामुळे तीही कठोर होत म्हणाली, हो, मी मारू शकते. मला इथून बाहेर काढायची त्यांची हिंमत तरी कशी झाली? जोपर्यंत मी तुम्हाला भेटत नाही, तोपर्यंत मी इथून जाणार नाही. इशिताच्या या शब्दांवर कबीरही त्याच कठोर सुरात उत्तर देत म्हणाला, ठीक आहे, तू मला पाहिलंस, माझ्याशी भेट झाली, आता तुझं काम झालंय, तर त्यामुळे लगेच इथून निघून जा. तुला इथे थांबण्याची काहीही गरज नाही आणि मला तर तुझा चेहराही पाहायचा नाही. पुन्हा एकदा माझ्यासमोर आलीस तर मी काय करेन हे तुला कल्पनाही तुला येणार नाही. हे बोलून तो रागाच्या भरात निघून गेला. जाताना त्याच्या कोपराने नकळत इशिताला थोडं बाजूला ढकललं. तो तिला मुद्दाम दुखवू इच्छित नव्हता, पण रागात त्याचा कोपरा तिच्या मानेजवळ लागला. इशिताला मानेत हलकी वेदना जाणवली, पण ती काहीच न बोलता जात असलेल्या कबीरकडे स्तब्धपणे पाहतच राहिली. कबीर निघून जाणारच होता, तेवढा त्याचा असिस्टंट रवी मागून त्याला थांबवत म्हणाला, सर, बाहेर खूप जोरदार पाऊस पडतोय. मॅडमना अशा अवस्थेत एकटं सोडून जाणं योग्य आहे का? रवीचा आवाज कानावर पडताच कबीरचे पावलं तिथेच थांबली. घरात येताना त्याने इशिताला पाहिलं होतं. ती पूर्णपणे भिजलेली होती आणि थरथरत होती. तरी सुद्धा तिने एकदाही तक्रार केली नाही. कबीर पुन्हा मागे वळला आणि इशिताकडे वरपासून खालपर्यंत पाहत उपरोधिकपणे म्हणाला, ही काही लहान मुलगी नाही की लगेच आजारी पडेल, आणि तसंही मी तिला इथे थांबायला सांगितलेलं नाही. जर तिलाच इथे थांबायचा हट्ट असेल तर ती हवे तितके इथे राहू शकते.
पण घराच्या आत एकही पाऊल टाकायचं नाही. आणि तुमच्यापैकी कोणाला जर तिची दया येत असेल तर तिची मदत करत तिच्यासोबतच बाहेर राहा. लक्षात ठेवा, जो कोणी तिची मदत करेल त्याला घरात प्रवेश मिळणार नाही. हे बोलून कबीर रागात तिथून निघून गेला. त्याच्या त्या कटू शब्दांनी इशिताचं मन खूप दुखावलं. रवीही संभ्रमात पडला होता. नेमकं काय करावं हेच त्याला कळत नव्हतं. इशिताने पाहिलं की रवी तिच्याकडे कसा पाहतो आहे. ती हलकसं हसत म्हणाली, आपण माझी काळजी करू नका. त्यांनी जे म्हटलंय ते बरोबरच आहे. मी काही लहान मुलगी नाही की मी लगेच आजारी पडेन. पण त्यांना एवढंच सांगाल की जोपर्यंत ते मला माफ करत नाहीत तोपर्यंत मी इथून जाणार नाही. इशिताचं बोलणं ऐकून रवी शांतपणे तिथून निघून गेला. बाहेर अजूनही मुसळधार पाऊस पडत होता. इशिता दरवाजापासून थोड्या अंतरावर उभी राहून शांतपणे दरवाजाकडे पाहत होती. तिला मनापासून वाटत होतं की कबीर नक्कीच परत येईल. अर्ध्या तासाहूनही अधिक वेळ निघून गेला, पण कबीरचा काहीच पत्ता नव्हता. थंडीमुळे इशिता अधिकच थरथर कापू लागली. तिच्या पापण्या जड होऊ लागल्या. त्याचवेळी आपल्या खोलीच्या खिडकीतून कबीर इशिताकडे पाहत होता. इशितासमोर आणि सगळ्यांसमोर त्याने नेहमी सनग्लासेस घातलेले असायचे, पण खोलीत येताच त्याने ते काढले होते. भिजलेल्या डोळ्यांनी तो इशिताकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं की हे सगळं करताना त्याला किती राग येत होता आणि तरीही तो हे करायला इच्छुक नव्हता. तिला फक्त एवढंच जाणून द्यायचं होतं की तिने वापरलेल्या शब्दांनी त्याला किती दुखावलं होतं. तिने त्याला कोणाचा तरी होण्याची भाषा केली होती. त्या वेदनेची जाणीव तिला व्हावी एवढ्यासाठीच तो स्वतःला कठोर बनवत होता. पण इशिताची अशी अवस्था त्याला पाहावली नाही. त्याने त्वरित रवीला मेसेज केला. काही क्षणातच रवी धावत कबीरच्या खोलीत आला आणि खिडकीजवळ जाऊन इशिताकडे पाहू लागला. रवी स्वतःही गोंधळलेला होता. कबीरला नेमकं काय हवं आहे? तो इतका विचित्र का वागत आहे? इशितासमोर तो असं वागतोय जणू काही त्याला काहीच फरक पडत नाही. पण इथे त्याचे डोळे त्याच्या मनातली अस्वस्थता सांगत होते. थोडा वेळ शांततेनंतर रवी कबीरकडे पाहत म्हणाला, सर, तुम्ही मला का बोलावलं? तुम्हाला मॅडमची काळजी वाटते ना? मग तुम्ही त्यांना अशा अवस्थेत एकटे का सोडलत? अजूनही जोरात पाऊस पडतोय आणि थंडीमुळे मॅडम थरथरत आहे. त्यांची तब्येत बिघडली तर डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांची प्रकृती अजूनही पूर्णपणे ठीक नाही. काही अंतर्गत जखमा आहेत ज्या त्रास देऊ शकतात. रवीचं बोलणं ऐकून कबीरने त्याच्याकडे न पाहता म्हटलं, तिच्या जवळ जा आणि तिला इथून निघून जायला सांग. तरीही ती ऐकत नसेल तर तिला जबरदस्तीने इथून घेऊन जा. सध्या या भयानक पावसात तिने स्वतःची तब्येत बिघडवू नये एवढंच मला हवं आहे. मला माहिती आहे की जोपर्यंत मी तिला माफ करत नाही तोपर्यंत ती इथून जाणार नाही. पण यावेळी मीही कठोरच राहणार आहे. जर मी लगेचच मऊ झालो तर ती पुढेही स्वतःचा विचार न करता कायम दुसऱ्यांचाच विचार करत राहील. कबीरचं बोलणं ऐकून रवीला कळून चुकलं होतं की तो हट्टावर ठाम आहे. त्यामुळे तो काही न बोलता खोलीबाहेर गेला. इकडे इशिताची तब्येत खूपच बिघडली होती. भिजल्यामुळे तिचा चेहरा लालबुंद झाला होता. तिच्या नाकावर आणि डोळ्यांभोवती लालसरपणा स्पष्ट दिसत होता. तिच्या पापण्या हळूहळू मिटू लागल्या. खिडकीजवळ उभा राहून हे सगळं पाहताना कबीरला आतून प्रचंड अस्वस्थता जाणवत होती. काहीतरी चुकतंय असं त्याला वाटत होतं, पण नेमकं काय ते त्याला कळत नव्हतं. पुन्हा एकदा त्याने इशिताकडे नीट पाहिलं. दरवाजाकडे पाहत पाहत इशिताचे डोळे पूर्णपणे मिटले. अचानक तिचं शरीर डगमगलं आणि ती खाली कोसळू लागली. पण जमिनीवर पडण्याआधीच दोन मजबूत हातांनी तिला आपल्या बाहूंमध्ये घट्ट पकडलं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.